जालना विधानसभा मतदारसंघ कधी काँग्रेस तर कधी शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत आलेला अंतरवाली सराटी गाव या जिल्ह्यात आहे। त्यामुळे मराठा समाज काय निर्णय घेतो यावर जालना विधानसभेच्या निकालाचं गणितही अवलंबून असेल हे नक्की। जालना विधानसभेचं राजकारण गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भोवती फिरतंय। 2009चा अपवाद वगळला तर 1999 पासून 2019 पर्यंत खोतकर आणि गोरंट्याल यांच्यामध्येच सामना रंगतोय। 1995 पासून 2019 पर्यंत जालनाकरांनी खोतकर आणि गोरंट्याल यांना आलटून पालटून संधी दिली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तोच कित्ता गिरवला जाणार का हा प्रश्न निर्माण झालाय। अर्जुन खोतकर हे 1990, 1995, 2004 आणि 2014 असे 4 वेळा जालना विधानसभेचे आमदार राहिले। तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल 1999, 2009 आणि 2019 असे 3 वेळा जालना विधानसभेचे आमदार राहिले। आता 2024ला याच दोघांमध्ये लढत होतीये का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। आतापर्यंत एकसंध राहिलेल्या शिवसेनेच्या बळावर अर्जुन खोतकर 4 वेळा विधानसभेत पोहोचले। मात्र शिवसेनेतील फुटीनंतर अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे यंदाची निवडणूक खोतकरांसाठी सोपी नसणार असं बोललं जातंय। तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता अधिक आहे। त्यामुळे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जातंय। आपल्या मराठवाड्यात सर्व विद्यापीठ आहेत। औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे, स्पोर्ट्स विद्यापीठ आहे, लॉ विद्यापीठ आहे, परभणीला विद्यापीठ आहे, उस्मानाबादला उपकेंद्र आहे। प्रत्येकाला काही ना काही आहे, आपल्याला नाही आहे। तर एखादा मोठा विद्यापीठ भविष्यात जालन्याला मी आणणार ही माझी स्वतःची संकल्पना आहे आणि माझी कल्पना आहे। शासनाने ज्या पद्धतीनं माननीय शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा या सर्वांनी जो काही कामाच्या संदर्भामध्ये अजेंडा या राज्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना निश्चितपणे आवडलेला आहे आणि त्यातून आम्ही लोकांसमोर हे घेऊन जाऊ आणि मतं मागू। जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये 4 वेळा लढत झाली। दोघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी 2 वेळा बाजी मारली आहे। यंदा या दोघांमध्ये 5व्यांदा सामना होण्याची दाट चिन्ह आहेत। त्यामुळे खोतकर आणि गोरंट्याल यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचं लक्ष असेल। 1999 साली अर्जुन खोतकर विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले। त्यावेळेला 3884 मतांनी कैलास गोरंट्याल यांचा विजय झाला। 2004 साली मात्र 16604 इतक्या मोठ्या मताधिक्यानं अर्जुन खोतकर निवडून आले। त्यांनी कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला। 2014 मध्ये 296 मतांच्या फरकांनी अर्जुन खोतकर विजयी झाले। कैलास गोरंट्याल यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला। तर 2019 मध्ये मात्र अर्जुन खोतकर यांचा पराभव झाला आणि 25,245 मतांच्या मताधिक्यानं कैलास गोरंट्याल आमदार झाले। मैं खतरा हो के भी दरिया से जंग लड़ सकता हूँ, मैं खतरा हो के भी दरिया से जंग लड़ सकता हूँ, मेरी हिफाजत करना समुंदर की जिम्मेदारी है, दुआ करो सलामत रहे मेरी हिम्मत कि एक चिराग होके हजारों आंधियों पे भारी है। जे आहेत आता विद्यमान त्यांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, ते सबशेल फेल ठरलेले आहेत आणि काही खोटे नाटे आरोप इतरावर करायचे आणि स्वतःच त्यामध्ये मर्यादा दाखवून घ्यायचा। तर अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन असल्यामुळे मला असं वाटतं की लोक काही फार त्यांचा विचार या ठिकाणी यावेळेस करणार नाही। त्यांचं खरं स्वरूप लोकांच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे। 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने अर्जुन खोतकरांचा पत्ता कापला आणि भास्कर आंबेकरांना उमेदवारी दिली होती। मात्र त्यावेळी काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी 20,771 मतांनी आंबेकरांना पराभवाची धूळ चारली। शिवसेनेतल्या फुटीनंतर भास्कर आंबेकरांनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतलाय। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या भास्कर आंबेकरांनी जालन्याच्या जागेवर दावा केलाय। गेली 40 वर्ष मी सांगितलं तसं की सातत्यानं मी लोकांच्या संपर्कात असतो। मी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि म्हणून मला असं वाटत नाही की
कुठंतरी एकदम निवडणुका लागल्या आणि बाहेरून अपरिचित चेहरा आलाय, अशी परिस्थिती नाही. पक्षानं संधी दिली तर माझा परिचित चेहरा आहे. मी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे चर्चेत आलेलं अंतरवाली सराटी गाव हे जालना जिल्ह्यातलंच आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय आणि याचाच परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा बघायला मिळाला. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी भाजपच्या रावसाहेब दानवे यांना 1,10,000 मतांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे मराठा समाज आता काय निर्णय घेतो यावर जालना विधानसभेच्या निकालाचं गणित सुद्धा अवलंबून असेल हे नक्की. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.